शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अशी एक टीका केलेली आहे की उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. खर तर एक मोठी टीका म्हणावं लागेल. एक खरपूस असा समाचार रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंचा घेतलेला दिसतोय. आपल्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते शरद कुळे आहेत. कशा प्रकारे बघताय रामदास कदमांच्या या वक्तव्याकडे? अरे ए रामदासा रामदासा ए रामदास कदम, अरे कुणाला उद्ध्वस्त करायला निघाल्या? उद्धव ठाकरे साहेबांना. अरे उद्धव ठाकरेंचं झाड लय मोठं आहे. अरे रामदास कदम, उद्ध्वस्त करायची लय लांबच्या गोष्ट आहे त्या. तू नुसतं त्या झाडाची नुसती एक एक मुळी तर उपटतो का एक मुळी तरी उपटून बघ रे रामदास कदम. शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं झाड लय मजबूत आहे. अरे तू की झाड की पत्ती आहे मुळामध्ये रामदास कदम. अरे जीवाला मनाला जरा लाज वाटू दे, लाज. अरे दरवाजा समोरच कुत्र शिळे तुकडे टाकून इमानदार राहतोय रामदास कदम. अरे तू तर माणसाची औलाद आहे रे. अरे तू एवढा बेमान कसा झालास? एवढा बेमान, एवढा धोकेबाज गद्दार. अरे तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की तू कुठल्या तरी त्या पाठीमागच्या काळातला वेळातला आहे का काय? अरे रामदास कदम, तुला उद्धव साहेबांनी किती किती काय काय दिलं रे? तुझ्याकडे होतं का काय? पायात चप्पल घालायची तुझी परिस्थिती नव्हती आणि तू उद्धव साहेबांना उद्ध्वस्त करायला निघालाय. अरे तू स्वतः उद्ध्वस्त झालेला माणूस आहे. अरे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय रे रामदास कदमा, परिणाम झालाय. तू तुझ्या लेकाच्या म्हणजे तुझ्या पोराच्या जीवावर बोलू नको. तुझं पोरगा गृह राज्यमंत्री आहे म्हणून तिच्या जीवावर नाटक करायला जाऊ नको. लक्षात ठेवा, हे माझ एवढा सत्तेचा बरा नाही. तुमची मस्ती हीच शिवसैनिक मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, ही माझा शब्द आहे. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस यात रामदास कदमाची मस्ती उतरवणार. दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर हेच रामदास कदम जे आहेत ते उद्धव ठाकरेंसाठी रडताना दिसतात आणि आता जे आहेत ते अशी वेगळी भाषा करतायत. एकीकडे ते रडतायत आणि एकीकडे उद्धव ठाकरेंची उद्ध्वस्त करण्याची भाषा करतायत. कशा तुम्ही मला म्हणाला की शिवसेनेचा नेता, पहिली गोष्ट गद्दार सेनेचा नेता रामदास कदम. अरे तुझ्याकडे जबाबदारी दिल्या नाचाची नाचाची जबाबदारी तुझ्याकडे दिलाय रामदास कदम. तू वेळ येईल तसं नाचतोय, वेळ येईल तसं वागतोय. रामदास कदम रडायची काय नाटक करतोय बाईवणी बांगड्या भरलेल्या? रामदास कदम, अरे मर्दासारखं जरा बोलत जा ना. मर्दावनी काय बोलतो रे? तुझ्या तोंडणी शब्द शोभत नाही. ती मर्दाच्या तोंडणी शब्द रामदास कदम म्हणजे तमाशातला नाचा 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 नाचा. दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना होती. त्यात आता शिंदे गटामध्ये जे आहेत ते शिवसेनेचे, ठाकरे गटाचे अनेक नेते जे आहेत ते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. कशा प्रकारे बघताय कोकणामधील शिवसेना संपत्ती ठाकरे गटाच्या? मुळामध्ये नेता शिवसेनेचा कडवट नेता जसाच्या तसा जाग्यावर आहे. जी कोणी गेली असतली ती 2 नंबर वाले असतले, भ्रष्टाचारवाले असतले, गद्दार असतले. आणि शिंदे गटानं या आणि भाजपनं मंत्रिमंडळाचा, कायद्याचा, पदाचा गैरवापर करून ईडी, सीबीआयच्या माध्यमातून, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्यावर भीती घालण्याचं काम केलंय, दबाव आणण्याचं काम केलंय, त्यांना छळण्याचं काम केलंय. म्हणून त्यांनी प्रवेश केलाय. मनापासून या शिंदे गटाबरोबर भाजप बरोबर कोणी देखील नाही. नक्कीच आपण बघितलं गेलं तर रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला उपनेते शरद कोळी यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात रामदास कदम यांच्यावरती टीकास्त्र सोडल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह निकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.